अशोक खरात प्रकरणात नाही, वेगवेगळ्या एक ओव्हरऑल घेतो आणि मग तुम्ही विचारा ना. गेल्या 3 आठवड्याच्या आणि विशेषतः महिन्याभरामध्ये चाललेला हा जो अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष या नात्याने विधान परिषदमध्ये सतीश पाटील जी असतील, अनिल परबजी विशेषतः आमचे पक्षाचे गटनेते या नात्याने, आणि आम्ही सर्व काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेजी असतील, भाई जगतापजी असतील, या सर्वांनी मिळून सरकारला अनेक विषयावरती जाग आणण्याचं काम किंवा मना घेरण्याचं काम केलं. आणि आपण पाहिलं असेल की ज्यावेळी पहिलीच मागणी आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची व्हायला पाहिजे असं सांगितल्यानंतर काही निकष ठेवून सरकारला ही घोषणा करण्यास भाग पाडली. अर्थात त्याच्यात समाधान ना आमचं झालेलं ना शेतकऱ्यांचं झालेलं आहे. पण असं असलं तरी देखील वेगवेगळ्या लक्षवेधीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून विधिमंडळामध्ये, विधान परिषदमध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्याचं काम आम्ही केलं. मग त्यात गिरणी कामगारांचा घराचा प्रश्न असतो, त्याच्यात यश आलं. शासकीय कर्मचाऱ्यांना देखील घरं मिळाली पाहिजे, पोलिसांची घरं मिळाली पाहिजे, सफाई कामगारांची घरं मिळाली पाहिजे, अशा विभिन्न प्रश्नाच्या बद्दल पण देखील जाग करण्यात आलं. आणि सर्वात मोठा महसूल घोटाळा हे अनिल परबजींच्या माध्यमातून देखील काढण्याचं काम केलं. अनेक जे मोठमोठ्या ज्या रुग्णालय आहेत, शैक्षणिक संकुलं आहेत, जे शासकीय जमिनीवरती दिले जात आहेत, पण त्या जमिनीवरती पण देखील सर्वसामान्यांना 25% खॉटचं आरक्षण ठेवत नाही. जे मोठमोठे क्लब्स आहेत तिकडे सर्वसामान्य खेळाडू खेळायला जाऊ शकत नाही, त्यांना तिकडे जायची संधी मिळत नाही. हाही प्रश्न या निमित्ताने मांडण्याचं काम लक्षवेधीच्या माध्यमातून करण्याची भूमिका घेतलेली आहे. विभिन्न प्रश्नावरती मग आमच्या पक्षाच्या वतीने सुनील शिंदेजी असतील, अभयंकरजी असतील, आणि विशेषतः मिलिंद नार्वेकरजींनी पण अनेक प्रश्नाला जाग देण्याचं काम केलं. मग तो रोहित शेट्टीचं प्रकरण असू दे, सर्वसामान्य वन विभागातले प्रश्न असू दे, मिठी नदीच्या बाबतीत असू दे, इतर नद्यांचं सुशोभीकरण करण्याच्या बाबतीत असू दे, किंवा महसुलाशी संबंधित असलेलं पण देखील सर्व प्रश्नाला न्याय देण्याचं काम केलं. आणि एकंदरीत हे अधिवेशनामध्ये सरकारने जे काही बिलं पास करण्याचं काम केलं, त्या प्रत्येक बिलावरती विरोधी पक्ष या नात्याने आम्ही आमची भूमिका, सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या भूमिका मांडण्याचं काम देखील आम्ही या अधिवेशनामध्ये आम्ही केलेलं आहे. एकच आहेत, आश्वासन खूप मिळालेली आहेत, पण त्या आश्वासन कृतीतून आणण्याची कसोटी सरकारच्या वरती राहणार आहे. आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम, विशेषतः हक्कभंग जर नाही झालं तर आश्वासन समितीमध्ये दाद मागून, आश्वासन समितीमधून नाही मिळालं तर विशेष हक्कभंग म्हणून पण मिळेल, दाखवण्याचं काम करू. विशेष हक्कभंगाच्या माध्यमातून पण देखील या अधिवेशनामध्ये जे 2 प्रकरणामध्ये देखील शिक्षा जी दिली, हा एक नवीन देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नाही, परंतु नवीन सदस्यांना पण एक नवीन गोष्ट होती की विशेष अधिकार माननीय आमदार आणि विधान परिषद आणि विधानसभेचे सदस्यांचे काय असतात हे परत एकदा उजागर करण्याचं काम विधिमंडळाने केलेलं आहे. तो देखील एक अनुभव नवीन आमदारांना आलेला आहे. आमच्यासारखे जे विधानसभेमध्ये जुने आमदार होते त्यांना हे अगोदर माहीत होतं, पण ते देखील या अधिवेशनामध्ये एक विशेष वैशिष्ट्य होता. आणि त्यातून मला असं वाटते अधिकारी वर्ग असेल किंवा समाज माध्यम असेल, लोकप्रतिनिधींना पण देखील तोच मान देण्याचं काम करते आणि लोकप्रतिनिधी पण तसे वागतील अशी मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल पण आज अनेक भ्रष्टाचार, पिंपरी चिंचवडमधला भ्रष्टाचार असेल, पंढरपूर ते मोहोळ ह्याच्यातला झालेला जो भ्रष्टाचारपैकी जे काही ठराविक पक्षातले आणि सत्ताधारी पक्षातल्या लोकांनीच जमिनी न दाखवता भूसंपादनाच्या नावाखाली कोटीवधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे, हे देखील भूमिका आम्ही मांडण्याचं काम केलं. उरणच्या एका प्रकरणामध्ये सीओ कशा प्रकारे नगराध्यक्षांना दखल घेत नाही किंवा कशा प्रकारे 2-2.5 वर्षामध्ये त्यांनी केलेला भ्रष्टाचार, ह्याची चौकशीची मागणी आम्ही या निमित्ताने केली. पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाच्या बाबतीत अनियमितता आहे, हे आम्ही नाही तर सत्तेमध्ये असलेले शिवसेनेतलेच लोक ज्यावेळी मागणी करतायत नगरपालिकेमध्ये, तो प्रश्न पण देखील आम्ही मांडण्याचं काम केलं. आणि काही विशेष अधिकारी लोक पण PWDचे असेल, नगरपालिकेचे असेल, कशा प्रकारे भ्रष्टाचार करतायत आणि कोटीवधीची संपत्ती मिळवत आहेत, हा प्रश्न पण अंतिम आठवड्यामध्ये लावण्याचं काम केलं. आणि एक विशेषतः 94,000 मुली आणि विशेषतः महिला हे बेपत्ता झालेले आहेत हे 2-2.5-3 वर्षामध्ये, ह्याचा पण दाखला आज पक्ष नात्याने आम्ही अंतिम आठवड्यामध्ये दिलेलं आहे. आणि ते आम्ही म्हणलेलं नाही आहे, मेधा कुलकर्णींनी एका राज्यसभेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर केंद्र सरकारने दिलेलं आहे, ते देखील सरकारच्या समोर लक्षात आणून देण्याचं काम केलं की तुम्ही सांगता हे आकडे कुठे आहेत, पण तुमचा जो असलेला केंद्र आणि राज्य सरकारचा जो क्रिमिनल रिपोर्ट आहे त्यामध्ये
गँगवॉर वाढत आहेत, कोयते गँग वाढत आहेत, टोळ्या युद्ध वाढत आहेत, घरफोडी वाढत आहेत, महिलांवरती अत्याचार वाढत आहेत, अनेक पोशोसच्या केसेस पण देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, अनेक छोटे छोटे गँग्स निर्माण होण्याचं काम होत आहेत आणि म्हणून असेच ड्रग्सची मोठ्या प्रमाणावरती तस्करी आणि ड्रग्स पण देखील एक मोठी समस्या आहे. हे सर्व प्रश्न अंतिम आठवड्यामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. सर, आपण जर बघितलं तर अशोक खरात यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिकेवर अनेक नेत्यांची नावं होती. काय सांगाल, म्हणजे सगळेच महायुती महाविकास आघाडीच्या देखील 12 वर्ष अगोदर अंधश्रद्धेचा बिल देखील पास ना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला. अशोक खरातच्या मंदिराला देवेंद्र फडणवीस सरकारनं 2018 मध्ये 1,05,00,000 निधी दिला. फडणवीसांच्या कार्यकाळात तेव्हा आणि आता म्हाडात असणारे अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे भोंदूशी जवळचे संबंध होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचेही भोंदू सोबत फोटो समोर. सर्वसामान्य लोक का नाही आकर्षित होणार? जर कॅबिनेट मंत्रीच असतील, मग कुठच्याही पक्षाचे असू दे, आजी माजी मंत्री असतील, जर तेच मोठ्या प्रमाणावरती जर या गोष्टीला प्रोत्साहन देत असतील तर लोकांचा विश्वास बसणारच आहे. आणि म्हणून ही दुर्दैवी बाब आहे. अंधश्रद्धाचा बिल या अगोदर याची अंमलबजावणी झाली असती तर असे अनेक भोंदू बाबा जे आहेत हे अगोदरच अटक झाली असती. आणि मला आठवते की हा बिल ज्यावेळी आम्ही त्यावेळी आणण्याचं काम केलं, त्याला विरोध करण्याचं काम त्यावेळीची जी लोक करतात ते आज सत्तेमध्ये बसलेले आहेत. आणि म्हणून याच्यातून हे स्पष्ट जात आहेत की अशाच प्रकारे जादू टोना किंवा या बुवागिरी करण्यासाठीच जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचं काम हे सत्ताधारी करतात. मी म्हटल्याप्रमाणे विरोधी पक्षाचा आवाज आम्ही ठेवण्याचं काम केलं. वेळप्रसंगी आंदोलन, वेळप्रसंगी विधानसभेमध्ये, विधान परिषदमध्ये एक आवाज बुलंद करण्याचं काम केलं आणि प्रत्येक प्रश्नाला सर्वसामान्य लोकांना न्याय कसं मिळवून देता येईल ही भूमिका ठेवून आम्ही केलेले. आश्वासन खूप मिळालेत, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता हे नजीकच्या काळामध्ये होणार आहेत की नाही होणार हा संभ्रम आहे. पण असं असला तरी देखील सरकारला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता